नमस्कार मित्रांनो. आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्रातील प्रत्येक वारकऱ्याचे डोळे पंढरीच्या वाटकडे लागतात. जात पात गरिबी श्रीमंती हे सगळं विसरून लाखो पावले एकाच दिशेने चालू लागतात. ती दिशा म्हणजे सावळ्या विठ्ठलाचं पंढरपूर. पण या वारीचा इतिहास काय आहे, तिचं महत्त्व काय आणि यंदाची वारी कशी असणार आहे, चला जाणून घेऊया. पंढरपूरच्या वारीची परंपरा किमान 800 वर्षांपेक्षा जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत पंढरीची वारी करायचे असे उल्लेख आढळतात. पुढे संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांनी या वारीला एका शिस्तीचे आणि भव्य चळवळीचे रूप दिले. पालखी परंपरेची सुरुवात 1685 मध्ये संत तुकाराम महाराजांचे धाकटे पुत्र नारायण महाराज यांनी पादुका पालखीत ठेवून सोहळा सुरू केला. पुढे 1832 मध्ये शिंदे सरकारच्या पदरी असलेल्या हाशमराव आरफळकर यांनी या सोहळ्याला आजचे भव्य लष्करी आणि शिस्तबद्ध स्वरूप दिले. महत्त्व: वारी हे केवळ आध्यात्मिक संमेलन नाही, तर तो समतेचा संदेश देणारा जगातील सर्वात मोठा मानवी सोहळा आहे. इथे अहंकार गळून पडतो आणि प्रत्येकाला समोरच्या व्यक्तीमध्ये माऊली दिसते. तपशील: संत तुकाराम महाराज. पालखी प्रस्थान 7 जून 2026. देहू गावाहून पंढरीकडे कूच. संत ज्ञानेश्वर महाराज. पालखी प्रस्थान 9 जून 2026. आळंदी गावाहून प्रस्थान. पहिले गोल रिंगण 17 ते 18 जून 2026. वेळापूर / चांदोबाचा लिंब परिसर. वाखरी येथील शेवटचे रिंगण 22 जून 2026. सर्व पालख्या एकत्र येतात. महाप्रस्थान पंढरपूर प्रवेश 23 जून 2026. पालख्यांचे पंढरपुरात आगमन. आषाढी एकादशी मुख्य सोहळा 24 जून 2026. विठ्ठलाची महापूजा आणि नगर प्रदक्षिणा. जर तुम्ही पहिल्यांदाच वारीत जात असाल किंवा वारी कव्हर करत असाल तर या गोष्टी अजिबात मिस करू नका. रिंगण सोहळा वाडीतील सर्वात थरारक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण म्हणजे रिंगण. जेव्हा माऊलींचा मानाचा अश्व जनसमुदायाच्या मधून वाऱ्याच्या वेगाने धावतो तेव्हाची ऊर्जा शब्दातीत असते. धुळवड आणि फुगड्या. दुपारच्या किंवा संध्याकाळच्या विसाव्याला वारकरी खेळत असलेल्या फुगड्या, झिम्मा आणि वारीच्या धुळीत लोळण घेणारे भाविक हा निखळ आनंदाचा क्षण असतो. वारकऱ्यांची सेवा. वाटेत अनोळखी लोक वारकऱ्यांचे पाय चेपून देतात, मोफत अन्नदान करतात, वैद्यकीय मदत देतात. माणुसकीचा धर्म काय असतो हे इथे प्रकर्षाने जाणवते. चंद्रभागेचे स्नान आणि वाळवंटातील कीर्तन. पंढरपुरात पोहोचल्यावर चंद्रभागा नदीत स्नान करून वाळवंटात रात्री रंगणाऱ्या कीर्तनात टाळ्या वाजवण्याचा अनुभव स्वर्गीय सुख देणारा असतो. वारी म्हणजे केवळ चालणं नाही, तर स्वतःचा शोध घेणं आहे. विठ्ठलाच्या दर्शनाची आस आणि मुखात विठ्ठलाचं नाव असेल तर शेकडो किलोमीटरचे अंतर कधी संपते हे समजतही नाही. तर मग यंदा तुम्ही वारीला जाताय ना? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि म्हणा, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.